हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजच्या दिवसाची सकाळ आणि मागे बघताय तुम्ही फॅमिली आहे, गडबड चालू आहे सगळी. सो गडबडीचं कारण असं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललो होतं की नेक्स्ट ब्लॉग हा फॅमिली ट्रिप असणार आहे. फॅमिली ट्रिप म्हणण्यापेक्षा देवदर्शन असणार आहे, जे की दरवर्षी आम्ही फॅमिली ॲज अ फॅमिली सगळं काळूबाईला जातो दर्शनासाठी. ही तयारी चालू आहे. आता मागे गाडीची पूजा चालू आहे, दादा आणि बाबा गाडीची पूजा करतात आहे. सो आता इथून निघणार आहे पुण्यामधून, जायला मे बी 2 तास लागतील. आता गाडीमधला प्रवास वगैरे आणि बाकीच्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतो. सो ब्लॉगला सुरुवात करूया. सोबत घ्यायचं का आरुष? एक्सायटेड आहे का? काय कुठे जायला एक्सायटेड आहे? अरे वा, एवढं का लागतं पोरीसारखा तू? हां अरे फ्युचर ब्लॉगर आहे आपला. आता सध्या तरी झोपलेला आहे, नंतर त्याचा गोंधळ चालू राहील. ते व्यवस्थित ठेव ना, एका साईडला फक्त ठेव. चप्पल ना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, काळूबाईच्या नावानं चांगलं. आता आपला ब्लॉग चालू होणार आहे, तर तो कोणी असं कॉन्शियस होऊ नका. कॅमेरा कॉन्शियस धडाधड बोला, सुपाऱ्या काढून बोला असं, नाही तर मग गाडीतून उतरवण्यात येईल त्याला खाली. एकच ड्रायव्हर आहे आपल्याकडे, नको. हे स्वराज का बोलछो? काय नाही, तो झोपेल गाडीमध्ये तो ना, त्याला सोडून तो कच्चा लिंबू आहे. जो झोपेल गाडीमध्ये तो नाश्त्याचा खर्च देणार सर्व. गरीब आहे का आपण? लय गरीब आहे आपण. मनाने श्रीमंत आहे पण कोण आपण. विषय गाडी 30 लाखची, लोकांना नाही सांगायचं आपण 30 लाखची घेतली, 3 लाखची सांगायची. संबंध आहे का? लोकांना नाही सांगायचं. व्हाट्सअप स्वराज. हाय हेलो हाउ आर यू, कैसे हो आप सभी लोग? फ्युचरमध्ये मे बी गेमिंग किंवा ब्लॉगिंग काय करेल त्याचं माहीत नाही, बट काही ना काय करेल डेफिनेटली, दॅट आय एम शुअर. स्वराजचं माहीत नाही तो CA बनणार आहे का काय बनणार आहे, बट बनला तर चांगलीच गोष्ट आहे. माझं स्वप्न पूर्ण होईल. लाल गाडी, लाल बत्तीमध्ये फिरायचं. आम्हाला असं कोणी घेत नाही ना लाल गाडीमध्ये, लाल बत्तीच्या गाडीमध्ये. आम्हाला वॅगनरमध्ये फिरायला लागतं. आम्ही गरीब आहे, मैं गरीब हूँ. बिग बॉस मध्ये यायला पाहिजे होते. गौतमी पाटील ने दादा काय बोलायला मागतात. गौतमी पाटीलचं नाव घेतलंय तर असतात. बंद केली माझी पाटीलचं नाव घेऊन. फॅन आहे, फॅन गौतमी पाटील. कोण? मी. हा काय फॅन? कोण उठलं रे? कोण उठलं? गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग बाबा. तुझ्याकडे बघतोय तो, कळतंय का तुम्हाला? आता कुठे आला तू? बुलबुल आला, भूरभूर. भूरभूर आलं. कोण भूर आलं? भूर कोण आलं? कुठे आलं? पॉम्पॉम कुठे? गॅलरीतून सगळीकडे पॉम्पॉम बघतो. आता बघ पॉम्पॉम, किती साऱ्या पॉम्पॉम आहेत. ऑल राईट गाईज, तर आता बोरमध्ये येऊन थांबलेलो आहे आणि ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे, कारण की सकाळी लवकर घरातून निघालो ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी. बट ट्रॅफिक तर आता ऑलमोस्ट भेटलेलं आहे. बोरमध्येच भरपूर ट्रॅफिक भेटलं. बोरच्या जस्ट 1 किलोमीटर थोडंसं पुढे येऊन थांबलो आहे रोड साईडला, जेणेकरून ब्रेकफास्ट वगैरे करू. आणि वरती किती वेळ होईल सांगता येत नाही, त्यामुळे म्हटलं पहिलं इथे नाश्ता करूया आणि मग वरती जाऊया देवाचा कार्यक्रम करण्यासाठी. सो त्यामुळे आता वडापाव खाण्यासाठी थांबलो इथं आम्ही. भारी वडापाव, झणझणीत.
गावचा वडापाव कधी पण बेस्ट आहे. जेव्हा जेव्हा ना आरुषकडे कॅमेरा केला ना, म्हणजे कॅमेरा करायच्या अगोदर आता खात होता आणि जेव्हा कॅमेरा त्याच्याकडे केला वडापाव खाल्ले का? खाल्ले खाल्ले, कसे होते वडापाव? छान होते, आणि अमेझिंग होते. अमेझिंग. अरे बापरे. तिखट आणि झणझणीत भारी. तिखट झणझणीत. मिसळ पण खाल्ली आम्ही. खाल्ली तुम्ही मिसळ? ना हा, कशी होती मिसळ? खोटं बोलतात, मिसळ नाही खाल्ली, फक्त वडापाव खाल्ला ना ती. घेतली हो घेतली. तुम्ही खोटं का बोलताय? तू विचारलं का मला? मग आता विचारलं ना मिसळ खाल्ली का? खाली का नाही खाली म्हणलं मी. खाल्ली म्हणलं तुम्ही. रेकॉर्डिंग आहे इथे. लेट्स गो. वडापाव तर मस्त होता, आवडला मला. मिसळ एवढी काही खास नव्हती. ठीक आहे. वडापाव एकदम डोळ्याला कळलं आणि वनवासाला सीताफळ. तर वडापाव तर चांगला होता मेन म्हणजे. बट बघूया आता, मिसळ एवढी काही खास नव्हती. वडापाव मस्त झणझणीत होता. आता इथून मे बी मला असं वाटतंय की 15 किलोमीटर असेल वरती. सो बघूया आता किती वेळ लागतोय. मे बी ट्रॅफिक असेल किंवा नसेल हे आता तिथं गेल्यानंतरच कळेल. ट्रॅफिक असेल तर ऑब्व्हियसली वेळ लागेल आणि ट्रॅफिक नसेल तर लवकर पोहोचू. लेट्स सी. आरू दादा काय करतो? काय करतो तिकडे? चुचू करतो आलू दादा. चुचू करायला गेला. चुचू करायला तुला चुचू करायची? आम्ही डायपलमध्ये चुचू करतो आत्ता सध्या. हां, आम्ही डायपलवाले खिलाडी आता सध्या. शिकेली का चेक करा. हां, शिकेली का चेक करा. नाही केली. कशावरून? कळतं ना लगेच घेतल्यावरून. आम्ही डायपरवाले खिलाडी आता सध्या. चला 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 पटापट चला. किती वेळ लागेल? गर्दीवरती आता किती गर्दी लागते घाटात. काय? तेच ना, गर्दी नसली पाहिजे. हो आता आहे 25-20 किलोमीटर गर्दीवरती आहे गर्दी. चलो. आला का चुचू करून? मांढरदेवीत आता फक्त नव्हता खराब. घाटाचा रस्ता घाटातला रस्ता खराब होता त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागला. पण आता थोडासा खराब रस्ता चांगला झालेला आहे. तुम्ही बघू शकता रस्ता. भरपूर दिवसापासून रस्त्याचं काम चालू होतं. वरती राहू दे रे, जागेवरती गर्दी नाही राहणार. घाटात गर्दी नाही, पुढे गाडी लावली तर जाता येतं चालत. वर गर्दी नाही राहणार मग कुठं राहणार? गड चढायला लागलेलं आता मित्रांनो. थोडंसं भरपूर काही ऑब्स्टिकल्स आहेत. बाळ आहे माझ्याकडं म्हणून मी थोडंसं पुढे पुढे चालतोय. गर्दी बघा फक्त तुम्ही. ॲक्च्युली दुसरीकडून जर गेलो असतो बट आज संडे आहे ना, तर गर्दी भरपूर आहे आणि शेवटचा संडे देवीच्या दर्शनाला यावेळेस गर्दी भरपूर असते. सो त्यामुळं जिकडे पार्किंग गाडी केली तिकडूनच आता आम्ही गडावरती चाललोय. इथे हार नारळ वेणी ती वगैरे घ्यायचा प्रोग्राम चालू आहे आमचा. आणि इथे घेतल्यानंतर मग आम्ही आता वरती दर्शनाला जाणार. उठला आता उठला. देवीची जत्रा भरते. त्यासाठी भाविक येतात देवीला भेटवण्यासाठी, पाया पडण्यासाठी. त्यामुळे आणि हा शेवटचा रविवार आहे. पुढच्या शनिवार रविवार अमावस्या आहे पौर्णिमेची, त्यामुळे गर्दी खूप आहे. थँक्यू.
वॉन्ट टू से समथिंग? बबी एवढं गर्दी बघून बघा ना केवढी सून बसलंय. भरपूर दिवसातून आलो ना, पण आजची वाईफ थोडी वेगळी आहे ना. भरपूर अशा शांत वेळ. देवींच्या मूर्त्या सजवलेल्या, दागिन्यांनी नटवलेल्या. सुंदर दिसतंय ना, हो. असं जे बघत राहावं असं वाटतं. ॲक्च्युली सगळ्यांच्या कशा घेऊ आता? आमटी द्या इकडं. ऑल राईट गाईज, हे घ्या तुम्हाला आमटी. खाऊन घेऊया आता पहिलं. दादा ह्याच्यात आमटी देऊ तुम्हाला तेवढं घेताल. नाही ते त्यातच घ्यायला. तर सीन असा आहे मित्रांनो, आम्ही जेवतो आता, गप्प बसा. आम्ही आता जेवण करतोय आणि वरचा जो एक्सपिरियन्स होता तो ट्रॅव्हलिंग बाबतीत एकदम वर्स्ट होता, कारण की तुम्हाला पण भरपूर ट्रॅफिक होतं. तुम्हाला कसं देऊ आणि आमटी डायरेक्ट तिकडे बाबा? दर्शन वगैरे घेतलं, तुम्ही जो फुटेज बघितला असेल. घ्या ना, मी नाही खात. बट त्याच्यानंतर मग डायरेक्ट आम्ही आता खाली घाट उतरलाय आणि मग आता जेवायला बसलो मस्त रानामध्ये, शेतामध्ये. दादा कसा एक्सपिरियन्स होता वरचा? चमचे हा, चमचे भरपूर आहेत, द्या इकडे. संडेला नाही यायचं परत. संडेला ना? का बरं? पूर्ण गर्दी. ट्रॅफिकमुळं 2-2.5 तास गेले आपले त्याच्यामध्ये चमचे. वरती. चमचे 2 तास. इकडे असा मेन रोड आहे आणि इकडे बॅक साईडला आम्ही सगळे बसलोय. तुम्ही विचार करत असाल की आता हा ब्लॉग आता जेवण करत होता आणि आता डायरेक्ट घरामध्ये कसं काय बसलाय. काय सांगू तुम्हाला, म्हणजे सकाळी 7 वाजता 7:30 वाजता घर सोडलेलं, आता वाजलेत 11. 2 तासामध्ये आम्ही वरती जाऊन गडावरती मंदिरात म्हणजे मंदिरात नाही गेलो, मंदिराच्या बाहेरून प्रदक्षिणा घालून पाया पडलो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही खाली आलो. सो 2 तासामध्ये ही सगळी प्रोसेस झाली. परत यायला निघालो. सो तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही गाडीतच बसलेलो होतो. त्याचं कारण असं की एवढं भयंकर ट्रॅफिक होतं. खंबाटकी घाटामध्ये ट्रॅफिक, नवलेला ट्रॅफिक, कात्रजला, वारजेला सगळीकडे ट्रॅफिक लागत होतं. आत्ता पण ब्लॉग करणार नव्हतं, बट मी लास्ट 3-4 ब्लॉग, चार ऑलमोस्ट सगळे लास्ट ब्लॉग की मी ब्लॉग तर स्टार्ट करतो आहे, बट एंड करत नाही आहे. आय डोंट नो काय होतं आणि मी नंतर बोर हो किंवा कंटाळा येतो आहे मी किंवा माझा हलगर्जीपर्यंत, त्यामुळे मी करत नाही आहे. सो आता विचार केला की एनी हाव ब्लॉग एंड करूया. सो ठीक आहे, हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन काळजी घ्या. बाय बाय.